हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द ब्युटी ऑफ आयुर्वेदा. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहेत प्रत्यक्ष प्रमाणचं पार्ट 1 आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे. तर आता आपण आज पाहणार आहेत इंद्रिय विवेचन. इंद्रिय विवेचनमध्ये पहिलं पाहणार आहेत इंद्रिय शब्दाची निरुक्ती. तर यामध्ये इंद्रिय शब्दाची निरुक्तीमध्ये त्याची अगोदर फोड करू आपण. इंद्र प्लस घ प्लस इय इंद्रिय, म्हणजे इन शब्दाला घय प्रत्यय लावून इंद्रिय शब्द बनला आहे. इंद्रिय विषयांच्या प्रती द्रवित होतात. इंद्र आत्म्याला म्हणतात आणि चिन्हाला इंद्रिय म्हणतात. आत्म्याला काय म्हणतात? इंद्र, आणि त्याच्या चिन्हाला इंद्रिय म्हणतात. आपण आता अर्थ पाहणार आहेत. तर अर्थमध्ये दिलेला आहे, प्राणाच्या लिंगाला इंद्र किंवा इंद्रिय म्हणतात. जे आपलं प्राण आहे त्याच्या लिंगाला काय म्हणतात? इंद्र किंवा इंद्रिय. इंद्रिय शब्दाचा अर्थ प्राण असा होतो. इंद्रिय शब्दाचा अर्थ काय होतो फ्रेंड्स? प्राण. तर पहिलं काय बघितलं आपण? निरुक्ती. निरुक्तीमध्ये काहीच नाही, सिंपल. इन शब्दाला घय प्रत्यय लावायचं आणि इंद्रिय शब्द बनलेला आहे. आणि सेकंड जे आहे अर्थमध्ये दिलेलं आहे की इंद्रिय शब्दाचा अर्थ काय होतोय? प्राण असा होतो. ठीक आहे. परिभाषा आता आपण. तर शरीर संयुक्त ज्ञान करणम अतिंद्रिय इंद्रियम. तर अतिंद्रिय म्हणजे जे अतिसूक्ष्म असतात, म्हणजे जे अतिसूक्ष्म असून प्रत्यक्ष दिसत नाहीत त्याला अतिंद्रिय म्हणतात. तर शरीराशी संयुक्त होऊन ज्ञान करून देणाऱ्या साधनाला, जे शरीराशी संयुक्त होऊन जे ज्ञान करून देते अशा साधनाला, अतिंद्रियाला इंद्रिय म्हणतात. म्हणजे जे शरीरासोबत संयुक्त झालेलं आहे आणि आपल्याला ज्ञान करून देते. ज्ञान करून देण्याचं जे साधन म्हणून आपण यूज करतो, एक इन्स्ट्रुमेंट लाईक, तर त्याला आपण म्हणतो इंद्रिय. आणि जे की विषयाला ग्रहण करणाऱ्या साधनभूत द्वाराचे नावच काय आहे? इंद्रिय. ठीक आहे फ्रेंड, आता लक्षण पाहूया. इंद्र आत्म्याला म्हणतात व त्याचे जे चिन्ह आहे त्याला इंद्रिय म्हणतात. आपण ऑलरेडी बघितलं होतं, वर सेमच दिलं होतं. तर तुम्हाला लक्षणमध्ये पण तेच दिलेलं आहे. इंद्र आत्म्याला म्हणतात आणि त्याचे जे चिन्ह आहे त्याला इंद्रिय म्हणतात. तर फ्रेंड्स, म्हणजे ह्याच्यानुसार पाणिनी सूत्रामध्ये 5 प्रकारची लक्षणे सांगितलेली आहेत. जर समजा हे तुम्हाला म्हणजे सेमच वाटत असेल तर तुम्ही हे पण पॉईंट त्याच्यामध्ये ॲड करू शकता लक्षणमध्ये. इंद्रलिंगम, इंद्रदृष्टम, इंद्रसृष्टम, इंद्रजुष्टम, इंद्रदत्तम. सिम्पली तर इंद्रलिंगम म्हणजे प्राणाचे लिंग आहे, म्हणजे इंद्रियाचे लिंग आहे. इंद्रसृष्टम म्हणजे इंद्रियाद्वारा पाहिले जाते. सृष्टम म्हणजे सर्जन, निर्माण केले जाते इंद्रियाद्वारे. जुष्टम म्हणजे इंद्रियाद्वारे युक्त, म्हणजे जुळलेला आहे. इंद्रदत्तम म्हणजे इंद्रियाद्वारे दिल्या जाते. तर हे 5 तुम्ही लक्षात ठेवा. पाणिनी सूत्रानुसार इंद्रियाचे 5 प्रकारचे लक्षण सांगितले. कोणकोणते आहेत फ्रेंड्स? इंद्रिय लिंगम, इंद्रलिंगम, इंद्रदृष्टम, इंद्रसृष्टम, इंद्रजुष्टम आणि इंद्रदत्तम. ठीक आहे फ्रेंड. नेक्स्ट आपण इंद्रियाची उत्पत्ती पाहूया. तर फ्रेंड, आपण जर इंद्रियाची उत्पत्ती पाहिली तर याच्यामध्ये ना प्रत्येकानुसार वेगवेगळं मत आहे. तर ह्याच्यामध्ये मेन 3 मतं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. पहिलं आहे चरक मत. चरकनं काय सांगितले माहिती आहे का? सर्वात इम्पॉर्टंट एवढंच आहे की इंद्रिय पंचमहाभूतापासून उत्पन्न होत असल्यामुळे चरकानुसार पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, उभयात्मक मन हे पंचभौतिक आहेत. त्यांनी म्हणले की इंद्रियांची उत्पत्ती ही 5 महाभूतापासून झालेली आहे. त्याच्यामुळं म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, उभयात्मक मन हे जे सगळे आहेत आपण जे पाहणार आहेत इंद्रिय, टोटल 11 असतात ना, तर ते सगळं पांचभौतिक. तर ह्याची उत्पत्ती एवढंच लिहिलं तरी चालतंय. आणि जर लिहायचं असलं एक्स्ट्रा तर मग लिहायचं की अव्यक्तपासून मग नंतर बुद्धितत्व, बुद्धीपासून अहंकार, अहंकारपासून नंतर पंचमहाभूत होतात, मग इंद्रिय उत्पन्न होतात असं सांगितलेलं आहे. पण तुम्ही हीच लाईन लक्षात ठेवा की इंद्रिय पंचमहाभूतापासून उत्पन्न होत असल्यामुळे चरकनुसार काय आहे की जे 11 इंद्रिय आहेत ते पांचभौतिक आहेत असं त्याचं मानणं आहे. नेक्स्ट आहे सांख्यनुसार. सांख्याचं जर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, आपण जे फ्रेंड सृष्टी उत्पत्तीक्रम पाहिलं होतं ना, तर त्याच्यामध्ये त्यांनी उत्पत्ती सांगितली होती. अहंकारापासूनच उत्पत्ती होते. तर अहंकारमध्ये बी सात्विक आणि राजस या 2 अहंकारापासूनच खाली पंचमहाभूत बनले होते. सॉरी फ्रेंड्स, इथे आपण म्हणजे ते टिप ऑफ द टंग एकदम झालं. तर सात्विक आणि राजसपासून काय होते की जेवढे पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय आणि मन हे उत्पन्न होते. हे आपण पाहिलं होतं. तर ते एवढं सांगू शकतो आपण की पंचभौतिक नाहीत, कारण आपण इकडे बघितलं होतं म्हणजे जे सात्विक, राजसिक, तामसिक, राजसिक आणि तामसिक या दोघांचं मिळून पुन्हा पुढे जे 5 महाभूत म्हणजे 5 महाभूत, पंचतन्मात्रा, त्याच्यापासून पंचमहाभूत अशी उत्पत्ती आपण पाहिली होती. तर सिम्पली फ्रेंड, सात्विक आणि राजस जे आहे तर त्या दोघांपासून कोणाची उत्पत्ती होते?
तर इंद्रियाची. तर मग आपल्याला मध्ये इंद्रियाच्या मध्ये पंचभौतिकाचं म्हणजे 5 महाभूताचा संबंध येत नसल्यामुळे आपण म्हणतो की सांख्यानुसार डायरेक्ट ह्याची अहंकारापासून उत्पत्ती होते. ठीक आहे फ्रेंड. तर अपांचभौतिक मानलेलं आहे त्यांनी इंद्रियाला. म्हणजे थर्ड मत आहे तर वैशेषिक. वैशेषिकचं तर काहीच नाही, सिंपल परमाणुवाद. जिथं बघलं तिथं परमाणुवाद. एवढंच लक्षात ठेवायचं की ह्यांनी मानतात की पंचमहाभूतापासून बनलेलं आहे, पण त्या महाभूताच्या परमाणूपासून. आता प्रत्येक इंद्रिय आहे, तर आता समजा तेज, तेज महाभूत आहे, तर ते कोणता गुण ग्रहण करते? रूप ग्रहण. तर त्याच्यासाठी तेजस आग्नेय इंद्रिय आहे. मग त्या इंद्रिय कोणतं आहे? तेजस आहे. असं म्हणजे तेच महाभूत म्हणजे त्या महाभूताच्या परमाणूपासून बनलेले आहे, असं वैशेषिकचं मत आहे. आणि लास्टला जे आयुर्वेदाप्रमाणे जसं चरक, सुश्रुत, वैशेषिक न्याय, वेदांत दर्शनात सुद्धा इंद्रियांना भौतिक मानलेलं आहे. म्हणजे बाकीच्या सगळ्यांनी सुद्धा त्याला भौतिक मानले, जसं की चरक, सुश्रुत न, वैशेषिक न, न्याय, वेदांत सुद्धा सगळ्यांनी. फक्त पांचभौतिक मानलं कुणी नाही म्हटलं तर सांख्यांना. ठीक आहे फ्रेंड. नेक्स्ट आपण बघू इंद्रियाचे पांचभौतिकत्व. आपण म्हटलं की इंद्रियाचे पांचभौतिकत्व, इंद्रिय पंचमहाभूतापासून बनलेले आहे. ठीक आहे, सर्वांचं मत आहे सांख्याचं सोडलं तर. तर मग पंचमहाभूतापासून बनलेलं आहे, तर याच्यामध्ये पण खूप जणांचे मत दिलेले आहेत आपल्याला. अगोदर आपण हे बघू की जसं आपल्याला हे सर्वांनाच माहिती आहे, जे श्रोत्रेंद्रिय आपला कर्ण आहे, तर त्याच्यात आकाश महाभूत, आणि त्वगेंद्रियामध्ये वायू महाभूत असते, चक्षुरेंद्रियामध्ये कोणतं महाभूत असते? अग्नी, आणि रसनेंद्रियामध्ये जल महाभूत, आणि घ्राणेंद्रियामध्ये पृथ्वी महाभूत. आणि प्रत्येक महाभूत हे म्हणजे स्पेसिफिक जे दिलेलं आहे ना, का? कारण सगळे तसे तर पांचभौतिकच असतात, फक्त त्याच्यामध्ये ते अधिक्य असते, त्या महाभूताचं तेवढं अधिक्य असते. तर ह्याच्यामध्ये पण मत दिले आहेत वेगळे. जसं की आता इथं दिलेलं आहे सांख्यानुसार. सांख्यांनी काय सांगितलेलं आहे की आपण आताच पाहिलं होतं सांख्यांचं, काहीच नाही, अहंकारापासूनच इंद्रियाची उत्पत्ती झालेली आहे एवढं सांगितलं होतं त्यांनी, आणि त्यांनी अपांचभौतिक मानले. ठीक आहे. म्हणजे आपण फ्रेंड्स ते जे मत होतं ते आपण कशा संबंधी बघितलं होतं, तर स्वरूप म्हणजे इंद्रियाची उत्पत्ती पाहिली होती. पण इथे काय बघायला? इंद्रियाचं पांचभौतिकत्व. मग तुम्ही म्हणशाल की दोघांमध्ये तर सेमच दिलेलं आहे. हो, सेम दिलेलं आहे, पण पांचभौतिकत्व एक्सप्लेन करताना कुणी मानले कुणी नाही ते दिलेलं आहे बस. याच्यामध्ये आता सांख्यानुसार काय म्हणलं आपण? अपांचभौतिक मानलेले आहेत सगळ्या इंद्रियांना त्यांनी. आणि न्याय आणि वैशेषिकनुसार बघितलं तर त्यांनी सांगितलेलं आहे की वैशेषिकनुसार श्रोतादी ज्ञानेंद्रिय एका एका महाभूतांनी बनलेली आहेत. फक्त त्यांनी सांगितले एकाच महाभूताने बनलेले. जसं घ्राणेंद्रिय आहे ना, तर घ्राणेंद्रिय पार्थिव असल्यामुळे गंध ग्राहक करते, तर ह्याच्यामध्ये फक्त पृथ्वी महाभूत आहे असं सांगितले त्यांनी. म्हणजे सर्वांना नाही मानले. आणि न्याय वैशिष्ट्याच्या मतानुसार एक तक्ता पण दिलेला आहे आपल्याला, जसं की आकाश महाभूत आहे, तर ते फक्त श्रुतेंद्रियामध्ये आहे असं त्यांचं म्हणणं आहे. वायू, त्वगेंद्रिय, तेज, चक्षुरेंद्रिय, जल, रसनेंद्रिय, पृथ्वी, घ्राणेंद्रिय आहे. ठीक आहे. आणि आयुर्वेद मतानुसार सर्व इंद्रिय पांचभौतिक आहेत, परंतु त्यापैकी एका महाभूताचे त्यात अधिक्य असते. आणि आयुर्वेद मतानुसार काय सांगितले? जेवढे पण इंद्रिय आहेत ना, ते सगळे पांचभौतिक आहेत, पण एका महाभूताचे त्याच्यामध्ये अधिक्य असते असं सांगितलेलं आहे. नेक्स्ट फ्रेंड्स, आता आपण पाहूया टोटल किती प्रकारचे इंद्रिय आहेत. तर आयुर्वेद, सांख्य आणि वैशेषिक, सुश्रुत यांनी आपल्याला माहिती आहे टोटल 3 प्रकारचे सांगितलेले आहेत इंद्रिय. 3 प्रकार सांगितले आहेत. टोटल इंद्रिय संख्येमध्ये 11 आहेत, पण प्रकार त्याचे 3 सांगितले. जसं ज्ञानेंद्रिय 5, कर्मेंद्रिय 5, आणि एक दोन्ही मिक्स असते, ज्ञान आणि कर्म, ज्ञान कर्मेंद्रिय, ज्याला आपण उभयात्मक मन म्हणतो. तर जे ज्ञानेंद्रिय म्हणजे कसं, त्याचं दुसरं नाव काय आहे? बुद्धींद्रिय. ज्ञान कशामुळे होते? आपल्याला बुद्धीमुळं, म्हणून ह्यालाच बुद्धींद्रिय पण म्हणतात. आणि संख्या तर माहिती आहे 5 असतात, म्हणजे जे बाह्य विषयांचे ज्ञान करून देतात त्याला ज्ञानेंद्रिय म्हणतात. जसं की आपल्याला माहिती आहे श्रोत्र, त्वक, चक्षु, जिवा, घ्राण, हे सर्वांनाच माहिती आहे. तर आपण डिटेलमध्ये पाहू आता. श्रोत्र म्हणजे कर्ण. फ्रेंड्स, तुम्हाला एक ट्रिक सांगते मी. हे जे श्लोक आहे ना, शब्द उपलब्धी साधनम इंद्रिय श्रोत्रम, हा श्लोक आहे ना, तुम्ही जर लर्न केला एकच श्लोक, तर 5 श्लोक तुम्हाला लर्न होतात. कसं? आता समजा श्रोत्राचा शब्द आहे ना, शब्दाची प्राप्ती करते, शब्द ग्रहण करते, तर मग शब्द उपलब्धी साधनम इंद्रिय श्रोत्रम, हे एवढं वर्ड सगळ्यांमध्ये सिमिलर येणार. फक्त पहिला शब्द चेंज करायचा, मग श्रोत्रम. आता जसं की इथं बघा, स्पर्शोपलब्धी साधनम इंद्रिय त्वक, म्हणजे फक्त इंद्रियाच्या ठिकाणी इंद्रिय आहे, श्रोत्रमच्या ठिकाणी फक्त इथं त्वक आलेला आहे. साधनम उपलब्धी पण राहणार ह्याच्यामध्ये, इथं फक्त स्पर्श शब्द ॲड झालेला आहे. जर तुम्ही हा वाला लर्न केला तर बाकी म्हणजे 5ला 5 तुम्हाला लर्न होतात. शब्द ज्ञान प्राप्तीच्या साधनाला श्रोत्रेंद्रिय म्हणतात. आपल्याला माहिती आहे शब्द म्हणजे ज्ञान प्राप्तीचं जे साधन आहे त्याला श्रोत्रेंद्रिय म्हणतात. आणि श्रोतेंद्रियाद्वारे शब्द गुणाचे ग्रहण होते. याचे अधिष्ठान कर्ण विवळ असून आयुर्वेद मते आकाश महाभूताच्या अधिक्याने त्याची उत्पत्ती होते. तर काही नाही फ्रेंड, तुम्हाला जेवढं श्रोत्राविषयी वगैरे माहिती आहे, जसं आपल्याला माहिती आहे आपण श्रोत्राने वेगवेगळे हृदयाचे ध्वनी वगैरे ऐकतो. पुन्हा त्याची उत्पत्ती वैशेषिकनुसार
म्हणजे आता आणि एक सगळ्यांमध्ये एक कॉमन पॉईंट सांगू फ्रेंड, सगळ्यांमध्ये तुम्ही एक गोष्ट ॲड करू शकता. जसं आता वैशेषिकचं मत काय होतं की ह्याच्यामध्ये केवळ आकाश महाभूत होता, आणि आपल्याला माहिती आहे ह्याच्या मतानुसार वैशेषिक परमाणू मानत होता. तर त्यांनी सांगितलेलं आहे की वैशेषिक मतानुसार आकाश महाभूताचे आहे, म्हणजे आकाश महाभूताच्या परमाणूपासून बनलेले आहे. जसं की आपल्याला माहिती आहे की आता कोणतं पण असेल ते 3 मत आपण मांडले होते आणि सांख्येनुसार बी लिहून टाकायचं श्रोत्राची उत्पत्ती कशी झाली आहे. तर ते महाभूत आहे ना, तर त्याची उत्पत्ती आपल्याला माहिती आहे अहंकारापासून झालेली आहे. असं हे पॉईंट तुम्ही सगळ्या ह्याच्यात ॲड करू शकता, कॉमन पॉईंट आहेत. त्वक, आता जसं की त्वक आहे तर स्पर्शाची उपलब्धी करून देणारे साधन त्वक इंद्रिय आहे, ते शरीरव्यापी असते. वायू महाभूतात स्पर्श, आणि ह्याचा विशेष गुण पण लिहायचा, म्हणजे कोणत्या महाभूताचा आहे तो वाला. आता सगळ्यांमध्ये कॉमन येणार. आता त्वकसाठी कोणतं वायू महाभूत असते त्याच्यामध्ये, मग तो पण पॉईंट ह्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा येणार. पुन्हा त्याच्यामध्ये विशेष गुण कोणता आहे याचा स्पर्श, तो पण लिहायचा, ॲड करायचा. आणि लास्टला म्हणजे हे पॉईंट तर लिहायचे मनानं जेवढे तुम्हाला आठवतात. ते झाल्याच्या नंतर मग आयुर्वेदानुसार काय म्हणणं आहे त्यांचं, वैशेषिकनुसार काय आहे, आणि सांख्यानुसार, हे 3 पॉईंट तर सगळ्यामध्ये तुम्ही ॲड करा. आयुर्वेदानुसार काय आहे की वायू महाभूताच्या आधिक्याने, म्हणजे जे पण महाभूत आहे ना ते लिहायचं, त्या महाभूताच्या आधिक्याने त्वकाची उत्पत्ती झाली. जसं आपल्याला माहिती आहे त्वकसाठी कोणता महाभूत असते, वायू, तर वायू महाभूताच्या आधिक्याने झाली सांगायचं. आणि वैशेषिकचं तर आपल्याला परमाणुवाद माहितीच आहे, तर ह्याची उत्पत्ती लिहायचं की वायू महाभूताच्या परमाणूपासून झालेली आहे. आणि सांख्यांची तर कुठं पण एकच पॉईंट येणार, अहंकारापासून, सात्विक आणि राजसिक. आता चक्षूमध्ये बी बघा फ्रेंड, इथं आहे रूप, मग उपलब्धी साधनम इंद्रिय सेम आहे, लास्टला चक्षू दिलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे रूपाचे ज्ञान करून देते म्हणून त्याला चक्षू म्हणतात. आता आपल्याला माहिती आहे चक्षूद्वारे आपण वेगवेगळे रंग आहे, पुन्हा शोध, ग्रंथी, व्रण, मूल याचे म्हणजे हे करू शकतो. प्राकृत स्वरूप चक्षुरेंद्रियाद्वारे केले जाते. आणि ह्याच्यामध्ये कोणता महाभूत असते अधिक्य, तर तेज महाभूत. त्याच्यामध्ये कोणता गुण विशेष असते, रूप. आणि मग लिहायचं 3 मत आपल्याला माहिती आहे. आयुर्वेदनुसार कोणता महाभूताचा अधिक्य आहे, तेज. वैशेषिकनुसार परमाणू लिहायचं समोर फक्त, तेज महाभूताच्या परमाणूपासून. आणि सांख्यनुसार तर अहंकारापासूनच. ठीक आहे. जीवामध्ये रसोपलब्धी साधनम इंद्रिय रसनम जीवाग्रवर्ती, काहीच नाही, रसनेंद्रियद्वारा रसगुणाचे ग्रहण होते. आणि त्याच्यामध्ये षडरस लिहायचे. आणि आयुर्वेदानुसार आप महाभूताच्या आधिक्याने, वैशेषिकनुसार आप महाभूताच्या परमाणूनुसार, आणि सांख्यानुसार तर 2 अहंकारापासून. घ्राण जे आहे ग्रंथोपलब्धी साधनम इंद्रिय घ्राणम नासग्रवर्ती, तर याच्यामध्ये घ्राणेंद्रियाचा गंध गुण असते, त्याचं ग्रहण केलं जाते. आणि ह्याच्यामध्ये हे लिहायचं मग कोणता महाभूत अधिक आहे, पृथ्वी महाभूताच्या अधिक्यामुळे आयुर्वेदनुसार. वैशेषिकनुसार परमाणूनुसार लिहायचं, पृथ्वीच्या परमाणूपासून. आणि सात्विक राजसिक म्हणजे सांख्यानुसार ह्यांची उत्पत्ती. आणि घ्राणविषयी काय लिहू शकतो, वेगवेगळे गंध, मल ह्याचे ग्रहण केले जाते घ्राणेंद्रियाद्वारे. ठीक आहे फ्रेंड. आता नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक फ्रेंड आपण पाहायलो, इंद्रिय पंचक वर्णन. हे नाव कसं पडलंय, टोटल 5, टाईप्स पण 5. हे असं का म्हणायला लागले मी, कारण बघा फ्रेंड ह्याचे 5 प्रकार सांगितलेले आहेत आणि प्रत्येक 5 आहेत. आता जसं इंद्रिय 5, द्रव्य 5, आकाश वगैरे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आहे ना ते वाले. आणि पंचेंद्रिय अधिष्ठान, प्रत्येक इंद्रिय 5, तर त्यांचे अधिष्ठान पण 5च. इंद्रियाचे अर्थ पण 5च असणार. आणि प्रत्येकाची बुद्धी पण, पंच इंद्रिय बुद्धी ते पण 5. तर ह्यांच्यामध्ये पंचक वर्णन म्हणजे ज्ञानेंद्रियाचं जे पंचकत्व असतंय ना ते. तर पहिलं आहे पंच इंद्रिय आपल्याला सर्वांनाच माहिती आहेत, काहीच नाही. पंच इंद्रिय द्रव्यानी म्हणजे खम, वायूर, ज्योतिर, आपो, भूरती म्हणजे आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी हे सगळे जे द्रव्य आहेत. अधिष्ठान म्हणजे नेत्र, दोन्ही कर्ण, नाक, जिव्हा, त्वचा हे 5 इंद्रिय आहेत. आणि त्यांचे स्थान, आता नेत्राचं नेत्र, कर्ण म्हणजे इथे तुम्ही हा वाला चार्ट लन ठेवला ना फ्रेंड, हे वाचण्याची पण गरज नाही. इंद्रिय अर्थ माहिती आहे, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. आणि बुद्धी प्रत्येकाच्या समोर बुद्धी लावून टाकायचं सिम्पली. काय म्हणलेलं आहे, चक्षु पंचेंद्रिय आहेत, त्या पंचेंद्रिय त्याच्या विषयाशी संयोग झाल्याने इंद्रियजन्य 5 प्रकारचे ज्ञान होते. म्हणजे पंचज्ञानेंद्रिय जेव्हा त्यांच्या विषयाशी संयोग होतो ना दोघाचा, तर त्याच्यामुळे जे ज्ञान होते ना, तर ते जे ज्ञान होते त्यालाच पंचेंद्रिय बुद्धी म्हणतात. आणि पंचेंद्रिय ज्ञान आत्मा, मन, इंद्रिय आणि त्यांच्या विषयाच्या संयोगाने होते. म्हणजे हे जे ज्ञान होते आपल्याला तर सर्वांच्या संयोगामुळे होते. आणि हे ज्ञान आपल्याला माहिती आहे 2 प्रकारचे, क्षणिक, निश्चयात्मक. आज आपण वाचायला लागलो, उद्याच लक्षात राहत नाही म्हणजे क्षणिक. निश्चयात्मक म्हणजे जे अगोदरपासून लक्षात असते त्यालाच पंचक म्हणतात. आपण हे चार्ट पाहू सिम्पल फ्रेंड, ह्याच्यात काहीच नाही या चार्टमध्ये बघा. सर्वांना हे पंच इंद्रिय तर सर्वांना माहिती आहेत, 5, श्रोत्र, स्पर्शन, चक्षु, रसना, घ्राण. ठीक आहे. आणि हे आकाश, वायू, तेज, जल, पृथ्वी. पुन्हा त्याचे अधिष्ठान कर्ण आहे, त्वचा, नेत्र, जिव्हा, नासा.
आणि इंद्रिय अर्थ शब्द स्पर्श रूप रस गंध, बुद्धी श्रोत्र बुद्धी स्पर्शन बुद्धी, चक्षु बुद्धी रसन बुद्धी आणि घ्राण बुद्धी. ठीक आहे. वृत्ती सिम्पली वृत्ती म्हणलं की काहीच नाही, सर्वात इझी आहे हे. 5 प्रकारचे 5 ज्ञानेंद्रिय, त्यांच्या 5 वृत्ती. आता श्रोत्र आहे तर त्याची वृत्ती काय, श्रोत्र काय ऐकणार शब्द म्हणून त्याची शब्दवृत्ती झाली. त्वचाची काय आहे स्पर्श, नेत्राची रूप, जिव्हाची रस, घ्राणेंद्रियाची गंध. नेत्ररूपाचे ग्रहण यासाठी करते की म्हणजे असं आपल्याला क्वेश्चन पडते ना यार, की यार नेत्र फक्त रूपाचेच का ग्रहण करते, म्हणजे स्पर्श का करू शकत नाही वगैरे असं. म्हणजे त्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे हे आहेत ना विषय आहेत, तर एक दुसऱ्याचे विषय का ग्रहण करत नाहीत. कारण का फ्रेंड्स, जे नेत्र आहे ना तर ते रूपाचेच ग्रहण करते, कारण की नेत्र व रूप दोन्हीही कोणते महाभूतात्मक आहेत, द्रव्य अग्नी महाभूतात्मक. आता दोन्ही अग्नी असल्यामुळे ते त्याचं ग्रहण केलं जाते. ठीक आहे ना फ्रेंड, हे समजलं. आता नेक्स्ट आपण बघू इंद्रिय पोषण. आपण आता म्हटलो की यार इंद्रिय एवढे नेहमी काम करत असतात, त्यांचं पोषण कसं होते. तर फ्रेंड सिंपल, काहीच नाही. आपल्याला माहिती आहे आपण जो आहार घेतो तो पंचभौतिक असतो, मग आणि इंद्रिय सुद्धा कशी मानलेली आहेत, पंचभौतिक मानलेले आहेत आयुर्वेदानुसार. तर आपल्याला माहिती आहे मग आपण जे काही खाणार मग ते इंद्रियांना भेटणार. आणि इंद्रिय कसं नेहमी काम करत असतात, त्यामुळे ते क्षीण होऊन जातात, प्रतिदिन क्षीण होतात. त्याच्यामुळं मग आपले विषय ते ग्रहण करणं सोडून देतात. मग तसं करू नये म्हणूनच आपण काय नेहमी आहार करतो, पंचभौतिक आहार. ठीक आहे. नेक्स्ट फ्रेंड, आता विषय. इंद्रियाचे विषय कोणकोणते आहेत आता ते पाहणार आहेत. तर टोटल ना फ्रेंड्स, आपण जे इंद्रिय पाहिले होते 10 बाह्य इंद्रियापैकी जे 5 चक्षुराद्री इंद्रिय आहेत, म्हणजे आपले जे नॉर्मल ज्ञानेंद्रियच आहेत फक्त, कर्मेंद्रिय नाही ज्ञानेंद्रिय. तर त्यांनी ना फ्रेंड 2 प्रकारचे विषय ग्रहण करतात. विषय एक विशेष विषय ग्रहण करतात आणि अविशेष. विशेष म्हणजे स्थूल असते, अविशेष म्हणजे सूक्ष्म असते. पण जे योगी पुरुष असतात ना, जे खूप जास्त असं योग अभ्यास करतात, तर ते जे आहेत ना ते सूक्ष्म आणि स्थूल दोन्ही विषयाला ग्रहण करतात योगी पुरुष. पण आपल्यासारखे जे नॉर्मल लोक आहेत ना ते फक्त स्थूललाच, कारण एकदम सूक्ष्म गोष्टीचं आपल्याला नॉलेज राहत नाही. त्यामुळे आपण कर्मेंद्रियाचं कसं असते ते इथे म्हणलंय, कर्मेंद्रियाचं फक्त स्थूलच शब्दाला ते ग्रहण करतात, म्हणजे मोठ्या सूक्ष्मला ते करत नाहीत. ठीक आहे. कर्मेंद्रिय. आता आपण बघू फ्रेंड कर्मेंद्रिय कोणकोणते आहेत. आता सर्वांना माहित आहे, पाद पायू गुद उपस्थ वाक पाणी पाद पायू उपस्थ, हा सिक्वेन्स सर्वांना लन आहे. ते 5 कर्मेंद्रिय आहेत. हाताचं काम काय असते, ग्रहण करणे धारण करणे. पादाचं काम असते गमन करणे, जे पाय आहेत. पायू म्हणजे उपस्थ, पायू व उपस्थ दोघांचं एकच काम आहे, मलमूत्र विसर्जन. आणि जे वाक आहे आपली वाणी, तर ते जिव्हा वागेंद्रियाचं कार्य करते. ठीक आहे. तर हे कार्य दिलेले आहेत सगळीकडे, वाणी वाक पाणी पाद पायू उपस्थ, हे जर तुम्ही लन ठेवलं तर ठीक आहे. मग पहिल्यांदा आपण आता त्याच्यात वाणी पाहूया. सांख्येनुसार आपण बघू. वाणी काय दिलेलं आहे की वाणी जे असते आपली, वाणी म्हणजे बोलणे, जे आपण बोलतो, तर ध्वनिरूप आणि भाषारूप शब्दांची उत्पत्ती ज्यामुळे होते, ज्यामधून ध्वनी किंवा भाषा उत्पत्ती होते ना, ती वाणी असते. आणि ते इंद्रिय कोणतं असते, वागेंद्रिय असते. आणि जिव्हा हे वागेंद्रिय आहे, कारण आपल्याला जे जीभ आहे त्याच्यामुळंच शब्द बाहेर येतात ना. तर मग जिव्हा हे काय आहे, एक वागेंद्रिय. प्रकार दिलेले आहेत वाणीचे, किती प्रकारचे असते, तर 4: परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. तर हे जे परावाणी आहे तर त्याच्यामध्ये काहीच नाही. आपली जी नाभी असते ना, जे उदर त्याच्या खाली, तर ते नाभीस्थानी असते ही. तिथून म्हणजे असते, म्हणजे तिथून उत्पन्न होते. आपण कधी बोलताना म्हणा काय की तू असं पोटात दुखायला लागले खूप जास्त बोलून, ते नाभीमधून येतो. आणि प्रथम उत्पन्न जी होती ती असते परावाणी, केवळ नादात्मक असते. आणि पश्यंती वाणी कशी असते फ्रेंड, अस्पष्ट स्वरूपाची. कारण आता पहिल्यांदा नाभीपासून मग ते हर्ट जे असते, ऊर्ध्वगामी जे हृदय आहे आणि उरस्थान आहे ना, तिथं येते मग ती वाणी. आणि मग तीच परावाणी तिथं आल्याच्या नंतर पश्यंती वाणी म्हणतात तिला, आणि ती अस्पष्ट रूपाची असते. आणि जे मध्यमा वाणी असते ना, तर ती कंठस्थानी आल्यावर, तोच शब्द जेव्हा कंठस्थानी येतो तो पण अस्पष्ट स्वरूपाचा असतो. आणि त्या स्थानी काय बोलायचे याचे सुद्धा आंतरिक ज्ञान केले जाते. आणि वाणीला अक्षर स्वरूप आलेले नसते. आणखी मध्यमामध्ये सिम्पली काय लक्षात ठेवा की ही कंठस्थानी आलेली असते, अस्पष्ट स्वरूपाची असते. आणि काय बोलायचे याचे आंतरिक ज्ञान तिथे होते. आणि हे एक इम्पॉर्टंट आहे की अक्षर स्वरूप आलेले नसते. आणखी वैखरी वाणीमध्ये काय राहते की स्पष्ट गुणगुणल्यासारख्या ध्वनी येणे निर्माण होते व दुसऱ्यालाही ऐकू येऊ शकतो. वैखरी वाणीमध्ये दिलेलं आहे की स्पष्ट गुणगुणल्यासारख्या ध्वनी म्हणजे ऐकू निर्माण होतो आणि दुसऱ्यालाही ऐकू येतो. जसं की आपल्याला माहिती आहे, मुखात जाऊन मग ते जीभ, तालू, ओष्ठ या क्रियाशी त्याचा संयोग होतो, अक्षर स्वरूप बनते, तिला वैखरी म्हणतात. आणि इथे म्हणजे काय असते की वाणीमध्ये वर्ण स्वरूप येते ना, त्यामुळे ते वेगवेगळे वर्ण, मग कंठात्मक, तालव्य, मूर्धव्य, दंत, ओष्ठ, अनुनासिक असे वर्ण तयार होतात तिथे. मग
आणि शब्दोत्पत्तीमध्ये काहीच नाही. पहिल्यांदा बोलण्याची प्रेरणा आत्म्याला भेटते, आत्म्यापासून मग बुद्धी, बुद्धीपासून मन, मग कायाग्नी, नंतर उदानवायू. उदानवायू काय करते, मग प्रेरित झाल्याच्या नंतर त्यांना ऊरमध्ये जाते, मग कंठ आणि मुख, आणि लास्टला ते जिव्हा आणि इतर जे तालवादी स्थान आहेत तिथं शब्द उत्पत्ती करते. शब्द उत्पत्तीमध्ये काहीच नाही फ्रेंड. आत्म्याला पहिल्यांदा बोलण्याची प्रेरणा होते, मग आत्म्याकडून मनाकडे येते बुद्धी, मग नंतर मन, मग कायाग्नी आणि उदानवायू, मग उदानवायू बरोबर ऊर, कंठ, मुख याच्यामध्ये येऊन मग जिव्हा आणि इतर जे तालवादी स्थान आहेत त्याच्यामुळं शब्द उत्पत्ती होते. आणि पाणी म्हणजे काय असते, हात असतात आपले, तर वस्तू घेण्याची देण्याची जी क्रिया घडते तर ते आदान ह्याच्या आधारे केले जाते. आणि पाद म्हणजे चालण्याची, गमन करण्याची जी क्रिया घडते. आणि पायू म्हणजे मलाचे उत्सर्जन याद्वारे केले जाते, पुरुष या मलाचे उत्सर्जन. अधोवात व आहार मलाचे उत्सर्जन गुदाद्वारे केले जाते. उपस्थ म्हणजे काय, आपले जे जननेंद्रिय आहेत, जे की आनंद किंवा कामभोगसाठी, ह्याच्यामध्ये तुम्ही सगळं लिहू शकता. जसं की आता पुरुषाचं लिहू शकता, मूत्र हा मल व शुक्र हा धातू एकाच शिश्नाद्वारे उत्सर्जित होतात. मूत्रोत्पत्ती त्याच्यामध्ये व्रक आणि शुक्रोत्पत्ती वशनमध्ये वेगवेगळे स्थान आहेत, तरी सुद्धा म्हणजे एका शिश्ना वाटे ते बाहेर उत्सर्जित केले जाते मूत्र. आणि त्यांचे कर्मेही भिन्न असतात. आणि तसंच स्त्रियांचं पण लिहू शकता. स्त्रियांमध्ये मूत्रविसर्जनद्वार आणि योनिद्वार वेगवेगळे आहेत म्हणून. तर उपस्थमध्ये तुम्ही मनाने पण खूप काही ॲड करू शकता. तर कर्मेंद्रिय कार्य तालिका जी आपण जे पाहिलं ना फ्रेंड, ते सेम आहेत, पण चरक आणि सांख्यामध्ये थोडे थोडे नावाचे डिफरन्स आहेत. म्हणजे तसं आपल्याला सिमिलरमध्ये ते माहीतच असतात. जसं की आता चरकनुसार हस्त आहे, जे ग्रहण धारण करते, पाद गमन करते, गुद मल विसर्जन करते, उपस्थ मूत्र विसर्जन करते, आणि वागेंद्रिय वाक आणि वाणी. सांख्यानुसार पाणी, जे की आदान कर्म करते, पाद विहरण कार्य करते, पायू उत्सर्ग, उपस्थ आनंद, आणि वाक वचन बोलणे. आता नेक्स्ट बघू आपण फ्रेंड कर्मेंद्रियाची उत्पत्ती. तर फ्रेंड आपण जे पाहिले ना तेच आहे, काहीच नाही. कर्मेंद्रियाची उत्पत्ती म्हणजे हे पण एक इंद्रियच आहे ना, तर इंद्रियाची उत्पत्ती तिकडं कसं सांगितलं तर तेच लिहायचं सिम्पली. तर सांख्यानुसार काय लिहायचं, सात्विक राजसिक. ठीक आहे. चरकनुसार पंचमहाभूत मानली आहे, परंतु त्या महाभूतात एका महाभूताचे अधिक्य सांगितलेले आहे. ठीक आहे. म्हणजे आता जसं की वाक, त्याच्यामध्ये आकाश जास्त आहे, असं म्हणजे प्रत्येकाची उत्पत्ती आहे, पण त्याच्यामध्ये एका महाभूताचा अधिक्य सांगितले. आणि न्याय वैशेषिक आला जिथं पण त्याचा परमाणुवाद, परमाणूच्या संयोगामुळे झालेले आहे म्हणायचं. ठीक आहे ना फ्रेंड. आता आपण कर्मेंद्रियाची वृत्ती पाहूया. कर्मेंद्रियाच्या वृत्तीमध्ये आता जसं की वाक म्हणजे त्याची वृत्ती काय असते, बोलण्याची वृत्ती असते. वचन, पाणीची काय आहे वृत्ती, आदान करणे. पाद जे आहे त्याचे फिरणे, विहार करणे. आणि पायूचे आहे उत्सर्ग, मल त्याग वगैरे बाहेर करणे. आणि उपस्थ तर आनंद, कामभोग वगैरे हे वृत्ती झाल्या. त्यांचे जे कार्य असतात ना, म्हणजे ते काय काम करू शकतात तीच त्याची वृत्ती असते. तर आपण आता आणखी काय दिलेले आहेत, हे जे वृत्ती दिलेल्या होत्या ते सांख्यानुसार होत्या. आता चरकनुसार वृत्ती काय दिलेल्या आहेत, तर पाद सेमच आहेत फ्रेंड, काहीच नाही. पाद गमन करणे, पायू म्हणजे मल विसर्जन, उपस्थ मूत्र विसर्जन, हस्त ग्रहण व धारण, जिव्हाची काय असते, वाक बोलणे, शब्दोत्पत्ती करणे वगैरे. तर नेक्स्ट फ्रेंड आता आपण उभयेंद्रिय पाहूया. मन एकच राहिलं ना, आपण पहिल्यांदा 5 ज्ञानेंद्रिय पाहिले, मग 5 कर्मेंद्रिय, आता मन पाहणार आहेत. तर मनालाच काय म्हणतात, दोन्ही म्हणतात, उभयात्मक म्हणतात. म्हणजे ज्ञानेंद्रिय पण आहे, कर्मेंद्रिय पण, ज्ञान कर्मेंद्रिय म्हटलेले आहे. संख्यामध्ये फक्त एकच असते. आणि ह्याच्यामध्ये काय उदाहरणमध्ये दिलेलं आहे, वायू तेजासोबत, उष्ण व सोमासोबत. आता ह्याचं एक गोष्ट सांगितलेली आहे, मन जेव्हा ज्ञानेंद्रियासोबत असते ना तर ज्ञानेंद्रियाप्रमाणे कार्य करते, आणि कर्मेंद्रियासोबत असते ना तर कर्मेंद्रियाप्रमाणे कार्य करते. आणि वायू जे आहे ना तेजासोबत उष्ण असते, आणि सोमासोबत कसं असते, शीतल असते. तर या इंद्रियाला अभ्यंतर इंद्रिय म्हणतात, म्हणजे दोन्ही पण करते, आणि अंतःकरणात त्याचा समावेश केलेला आहे. मनाच्या वृत्ती, आता सर्वांना हे मनाचे विषय माहिती असतील. श्लोक आहे बघा फ्रेंड, हे लक्षात ठेवलं पाहिजे, कारण क्रियामध्ये पण आहे. चिंत विचार्यम उह्यम च ध्येयम संकल्पमेव च. तर याच्यामध्ये हे मनाच्या वृत्ती किंवा विषय म्हणू शकतो. चिंत विचार्य उह्य ध्येय संकल्प असे 5 दिले. चिंते म्हणजे काय, चिंतन करण्यायोग्य जे विषय असतात. विचार्य म्हणजे तर्काद्वारे विचार करणे. उह्य म्हणजे काय होईल या प्रकारे विचार करणे. आणि ध्येय म्हणजे ज्ञानाचा जो विषय असतो. आणि संकल्प म्हणजे गुणयुक्त आहे, दोषयुक्त आहे याचा विचार करणे. ज्ञानोत्पत्ती प्रकार, आता ज्ञान उत्पत्ती कशी होते, तर फ्रेंड बहुत इझी आहे, याच्यामध्ये काहीच नाही. पहिल्यांदा काय होते, ज्ञानेंद्रिय जे आहेत ना ते आपल्या विषयाला ग्रहण करतात. आता प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा आपापले विषय आहेत ना, तर शब्द स्पर्श रूप रस गंध हे विषय आहेत, जे 5 ज्ञानेंद्रिय त्यांचे. तर ते काय करतात, पहिल्यांदा विषय ग्रहण करतात आणि तेच मनाला सांगतात, म्हणजे मनाला देतात. मग मनामध्ये आल्याच्या नंतर ती गोष्ट त्याच्यावर चिंतन केलं जाते, तर्क संकल्प केला जाते, आणि लास्टला मग ते अहंकाराला दिले जाते. आणि अहंकार काय करते, बुद्धीला देते. आणि मग इंद्रिय मन अहंकार याच्या माध्यमाने बुद्धीला ते ज्ञान केले जाते. हे सांख्यानुसार मत आहे. सिंपल, काहीच नाही फ्रेंड. बघा,
ज्ञानेंद्रिय विषय ग्रहण करतात, मग मनाला देतात, मनामध्ये चिंत विचार संकल्प सगळं केलं जाते, मग ते अहंकार बुद्धीला देते आणि लास्टला ते बुद्धीला प्राप्त झालं सांख्यानुसार. एक उदाहरण दिलेलं आहे इथं, जसं की पहिल्यांदा सांगितलेलं आहे, ग्रामसेवक आहे, गावातला सगळा कर वसुली करते, मग ते तहसीलदाराला देते, तहसीलदार जिल्हाधिकाऱ्याला देते आणि शेवटी ते जे कर आहे ते राजकीय कोषागारात जमा केलं जाते. त्याच प्रकारे ज्ञानोत्पत्ती आहे. आणि इथं सांगितलेलं आहे फ्रेंड, ह्याच्यानुसार चरकनुसार काय सांगते की म्हणजे हे जे मत पाहिलं होतं आपण सांख्येनुसार असं होते म्हणून ज्ञानोत्पत्ती. आपण हे पाहू आता की ह्याच्यानुसार काय मत आहे चरकानुसार. तर चरक म्हणतात सिम्पली की प्रत्येक इंद्रिय आपापले म्हणजे जे विषय असतात ते ग्रहण करतात म्हणते, आणि त्या प्रकारे मग मनामध्ये चिंतन विचार व तर्क वितर्क संकल्प केलं जाते, आणि मग निश्चयात्मक बुद्धी असते म्हणले, आणि प्रत्येक विषयामध्ये त्याची बुद्धी असते, ते उपलब्धी आहे. मग सिम्पल हे दोघांचं सेमच आहे, फक्त एवढंच की ह्याच्यामध्ये अहंकार वगैरे इन्क्लूड केलेलं नाही. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये ज्ञानोत्पत्तीच्या प्रामुख्याने 3 बाबी सांगितलेल्या आहेत. ज्ञानोत्पत्तीच्या प्रामुख्याने किती बाबी? 3. तर पहिल्यांदा कर्ता, करण आणि कर्म. आपण हे पाहिलं तर कर्ता, करण, कर्म. कर्ता म्हणजे आत्मा, आणि करण म्हणजे जे आपले जे इंद्रिय आहेत, म्हणजे हे साधनासारखं कार्य करतात. आणि लास्टला साध्य ज्ञान. करणानामचं वर्णन, करण वर्णन. करण म्हणजे काय असते फ्रेंड, आपण जे ज्ञान उत्पत्ती व्हायली ना त्याचं जे साधन आहे ना त्याला करण म्हणतात. ज्ञानाच्या साधनालाच काय म्हणतात? करण. करण 2 प्रकारचे असू शकतात, म्हणजे आपल्याला ज्ञान जे भेटायले ज्यांच्याकडून, तर ते करणसारखं काम करतात. इन्स्ट्रुमेंट, आता समजा आपण काहीतरी घ्यायलो, म्हणजे आता ते जे त्याचं जे साधन आहे तर त्यालाच म्हणतात. तर बाह्यकरण आणि अंतकरण. बाह्यकरण म्हणजे जसं आपण इंद्रिय पाहिले होते, ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, हे 2. मन तर ह्याच्यामध्ये नाही येणार ना फ्रेंड, कारण मन इनसाइड असतं, त्यामुळे मग म्हणजे अंतकरणाला इन्क्लूड केले ना, मग ते अंतकरणामध्येच येणार मन, आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. तर पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय हे टोटल मिळून किती आहेत? 10 आहेत. दशकरण सुद्धा म्हणतात. बाह्यकरणलाच काय म्हणतात? दशकरण, कारण हे 10 आहेत टोटल. मग ह्याची वृत्ती काय आहे? तेच आपण अगोदर जे पाहिलं होतं, जसं की श्रोत्रेंद्रियाचा विषय आहे शब्द ग्रहण करणे, त्वचेचा स्पर्श, नेत्राचा रूप, जीवाचा रस, घ्राणेंद्रियाचा गंध, आणि कर्मेंद्रियाचा पण पाहिला होता, वाणीद्वारे बोलले जाते, हाताद्वारे ग्रहण, पायाद्वारे चालणे, गुदाद्वारे मल त्याग करणे, उपस्थाद्वारे आनंद, हे वगैरे. तर हेच सांगितलेलं आहे फ्रेंड. नेक्स्ट आपण आता पाहूया. आणि अंतकरणाला प्रधान मानले असून बाह्यकरणाला गौण मानले, हे एक लक्षात ठेवा. म्हणजे 2 जे आपण बघायलो ना, अंतकरण बाह्यकरण, त्याच्यामध्ये करण 2 प्रकारचे आहेत म्हणलो ना, तर बाह्यकरणापेक्षा अंतकरणाला प्राधान्य दिलेले आहे. का दिलेलं आहे ते पण आपण सांगू इथे, की कारण की ते स्वतंत्र रूपाने आपले व्यापार करण्यास सर्वथा असमर्थ असतात. बाह्यकरण मनाच्या सोबत असल्यावरच आपापले कार्य समर्थ होतात. म्हणजे बाह्यकरण जेव्हा मनाच्या सोबत असतात ना, मन जेव्हा त्याच्यामध्ये असते तरच ते आपले कार्य करू शकतात, मन नसेल तर करू शकत नाहीत इंडिपेंडेंटली, म्हणून त्यांना गौण मानलेले आहे बाह्यला. ठीक आहे. अंतकरण त्रिविध दशदात बाह्यम त्रयस्थ विषयाख्यम. मन, बुद्धी व अहंकार हे 3 अहंकार आहेत. याचे सविस्तर वर्णन मन प्रकरणात व सांख्य दर्शनात केलेले आहे. अंतकरणामध्ये आपल्याला फक्त वाटते का आता मनच राहिलं वाटते, पण नाही. बुद्धी, अहंकार 3 प्रकार, म्हणजे वेगवेगळे मतं आहेत ना फ्रेंड. तर ह्याच्यामध्ये अगोदर दिलेले आहेत त्रिविध 3 प्रकारचे दिलेले आहेत. अंतकरण 3 प्रकारचे, कोणकोणते? मन, बुद्धी आणि अहंकार. आता अंतकरणची वृत्ती काय आहे? तर सिम्पली आता आपण हे जे 3 अहंकार अंतकरणमध्ये बघले, मन, बुद्धी, अहंकार, तर मनाची वृत्ती काय असते? संकल्प करणे. बुद्धीचा अध्यवसाय आणि अहंकाराचा अभिमान. बाह्य ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, बाह्यकरण हे अंतकरणाचे विषय आहेत. जे बी बाह्यकरण आहे ना, तर तेच अंतकरणाचे विषय आहेत. अर्थात जेव्हा 3 अंतकरण क्रमशः आपापले विषय, संकल्प, अध्यवसाय आणि अभिमान करतात, तेव्हा ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय त्याचे माध्यम होतात. म्हणजे ह्यांचं हे जे आपल्या विषय हे करायलेत ना, तर त्यांचं माध्यम म्हणून हे दोघं काम करतात, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय. आणि अंतकरणाची प्रवृत्ती ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय प्रवृत्ती पूर्ण करतात. म्हणजे अंतकरणाची जी काही प्रवृत्ती आहे, म्हणजे हेल्प करतात हे 2 ह्याच्यासाठी अंतकरणाला. आणि अर्थात जेव्हा मन, बुद्धी, अहंकाराची क्रिया होते तेव्हा त्या क्रियांच्या संचलनासाठी ज्ञानेंद्रिय साधन असतात. तर म्हणजे जे बी ज्ञानेंद्रिय आहेत ते साधनासारखं काम करायला त्यांच्यासाठी. अंतकरण चतुष्टम. अंतकरण किती पाहिले होते? 3 पाहिले होते. आता 4 पण सांगितले, एक्स्ट्रा सांगितले. चित्त अगोदरचे 3 मन, बुद्धी, अहंकार, आणि त्याचे चित्त पण सांगितलेले आहे, तर ते 4 सांगितलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलंय फ्रेंड बघा, एकच अंतकरण जेव्हा संकल्प विकल्पामुळे, जसं आता समजा एखादा मुलगा आहे, तो जेव्हा टीचर असतो तर त्याला काय म्हणतात? मग अध्यापक म्हणतात. तो जेव्हा स्वयंपाक बनवतो तेव्हा त्याला पाचक म्हणतात, आणि जेव्हा तो भीक मागतो तेव्हा याचक म्हणतात. म्हणजे एकाच व्यक्तीचे वेगवेगळे नाव असू शकतात ना. तर अंतकरणाचं बी तसंच आहे. जेव्हा
संकल्प करतो, म्हणजे अंतःकरण जेव्हा संकल्प विकल्प केल्यामुळे त्याला मन म्हणतात त्या दशेमध्ये. आणि निश्चयात्मक स्थितीत राहते तेव्हा त्याला बुद्धी म्हणतात, जेव्हा तो निश्चय करतो. आणि पूर्वानुभूत विषयांच्या स्मरणात जेव्हा असतो तो त्याला चित्त म्हणतात. आणि जेव्हा तो विद्वान, म्हणजे मी धनवान आहे, मी असा आहे, मी तसा आहे, असं गर्मात्मक भाव उत्पन्न होते ना, तेच अहंकार म्हणतात त्याला. ठीक आहे. नेक्स्ट, वेदांतानुसार या 4 अंतःकरणाची उत्पत्ती आकाशादी पंचमहाभूतात 7वें अंशापासून झालेली आहे. तर वेदांतनुसार काय सांगितले, हे जे 4 अंतःकरण आपण पाहिले ना, तर त्याची उत्पत्ती जी आहे ना, पंचमहाभूताच्या सात्विक आहे ना, त्यापासून झालेली आहे म्हटलेले. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे 4 प्रकाशात्मक आहेत. लिंग शरीरात बुद्धी मनाची गणना केलेली आहे. म्हणजे लिंग शरीरामध्ये बुद्धी आणि मन हे 2च सांगितलेत, उरलेले 2 इन्क्लूड केले नाहीत ह्याच्यामध्ये लिंग शरीरामध्ये. कारण का लिंगामध्ये म्हणजे बुद्धी आणि मनाचीच फक्त गणना केली जाते आणि ह्या बाकीचे चित्त आणि अहंकार केले जात नाही. लिंग शरीर म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू यांच्या 4 तन्मात्रा, म्हणजे हे 4 आणि त्याच्या 4 तन्मात्रा, मन, बुद्धी, आत्मा आणि त्याच्यात जीव मिळून लिंग शरीर बनते. आता आपण 4 पाहिले होते, कोणकोणते? मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आता आणखी अंतःकरण पंचक 5 आणखी एक्स्ट्रा आले आत्मा त्याच्यात. मन, बुद्धी, चित्त, अहंकार तर आहेतच, त्याच्यासोबत आत्मा पण आले, त्याला पंचक म्हणतात. अंतःकरण पंचकमध्ये काय, सिम्पली आत्मा ॲड केलेले बस. आता अंतःकरण प्राधान्य आपण इथंच म्हणलं होतं, ऑलरेडी म्हणलं होतं ना फ्रेंड, अंतःकरणाला आपण म्हणजे प्रधान मानलेलं आहे बाह्यपेक्षा. तर इथं दिलेलं आहे की प्रधान म्हणजे काच मानलेलं आहे, तर तसं दिलेलं आहे. तर ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय हे कसे बाह्य आहेत, मन, बुद्धी, अहंकार हे 3 अंतःकरण मानलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये दिलेलं आहे अंतःकरणाला प्रधानता का दिसून येते, कारण का यात संकल्प आहे, निश्चयात्मक ज्ञान आणि स्वतःद्वारे केलेला अभिमान आहे. तिन्ही अंतःकरण त्रैकालिक, भूतकाल, भविष्यकाळ आणि वर्तमान काळात होणाऱ्या ज्ञानात आपले अस्तित्व ठेवतात. बघा फ्रेंड, आता ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय कसं थोड्या वेळासाठीच त्यांचं ज्ञान असते, कारण आपल्याला पाहायचं म्हणलं तर तेव्हाच ते विषय ग्रहण करतात ना. पण असं मनाचं असं नसते, म्हणजे अंतःकरणाचं असं नसते. तर त्यांनी तिन्ही काळामधलं ज्ञान ठेवतात आपल्यासोबत, अस्तित्वात ठेवतात. त्यामुळे त्याला म्हणलेलं आहे, हे लक्षात ठेवा. संकल्प आहे, कारण यामध्ये संकल्प आहे, निश्चयात्मक ज्ञान आणि स्वतःद्वारे केलेला अभिमान आहे, म्हणून तिन्ही अंतःकरण त्रैकालिक, म्हणजे भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळातील ज्ञानात आपले अस्तित्व ठेवतात. ठीक आहे. आणि बाह्यकरण मनासोबत असल्यावरच आपले काम करण्यास समर्थ, हे तर आपण पाहिलं होतं. म्हणजे बाह्यसोबत जोपर्यंत मन येत नाही तोपर्यंत ते कार्य करण्यास असमर्थ असतात. ठीक आहे. त्रयोदशकरण म्हणजे टोटल जे 13 प्रकारचे पाहिलो. तर सिम्पल फ्रेंड, काही नाही, आपण जे 5 ज्ञानेंद्रिय पाहिले होते, 5 कर्मेंद्रिय आणि अंतःकरणमध्ये जे बुद्धी, अहंकार आणि मन जे ऑलरेडी पाहिले आहेत, तर ते त्रयोदशकरण म्हणलेले आहे त्याला. आणि ह्याच्यामध्ये हे वाले जे आहेत, तर कर्णांचे कार्य, ज्ञानेंद्रियाचं काय असते, प्रकाशन करणे, कर्मेंद्रियाचं आहरण करणे आणि अंतःकरणाचं धारण करणे. त्रयोदश, सांख्यांनी टोटल 13 सांगितलेले आहेत, आपण ऑलरेडी पाहिले. चरकनं फक्त 12 सांगितलेले आहेत. म्हणजे हे 5 तर सांगितलेलेच आहेत त्यांनी, फक्त त्याच्यामध्ये मन आणि बुद्धी सांगितलेले आहे. ठीक आहे. तर आपण चार्ट पाहूया आता. बाह्य आणि अंतःकरण. बाह्यमध्ये 10 मध्ये हे पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, आणि अंतःकरणाचे आपण वेगवेगळ्या मतानुसार वेगवेगळे, जसं की सांख्यानुसार आहे 3च आहेत, मन, बुद्धी, अहंकार. योगशास्त्रानुसार 4, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आणि वेदांतनुसार पंचक, मन, बुद्धी, चित्त, आत्मा, अहंकार. आणि त्रयोदशविधकरणमध्ये दशविध कोणकोणते आहेत, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि त्रिविध उरलेले 3 अंतःकरणामध्ये मन, बुद्धी, अहंकार. थँक्यू फ्रेंड्स. जर तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल व्हिडिओ तर प्लीज कमेंट करा आणि लाईक पण करा. थँक्यू.